आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। साताऱ्यातील गोडोली तळ्यातील उद्यानाचं सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आलंय। या तळाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली। अमृत भारत योजनेतून आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प राबवण्यात आला। शरद पवार यांच्या नागपूर दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। आज पवार पत्रकार परिषदही घेणार आहेत। शरद पवार गटाच्या मंडल यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील। पंतप्रधान मोदींनी देशभरातील बहिणींना 12,000 कोटींची ओवाळणी दिली। आर्थिक वर्ष 2025-26 साठी पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी 12,000 कोटींच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे। यामुळे देशातील 10.33 कोटी उज्ज्वला लाभार्थी कुटुंबांना फायदा होईल। उत्तर काशी परिसरात अडकलेल्या नाशिक मालेगाव मधील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। या पर्यटकांची मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील या पर्यटकांशी फोनवरून संवाद साधला। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंनी युती केली आहे। यावर ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची एकत्रित युती झाली आहे। यात उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरले। निवडणूक आयोग स्थापन करताना जी निवडणूक समिती होती त्यामध्ये सरन्यायाधीशांना वगळून टाकण्यात आलं। तेव्हापासून मतदार याद्यांमध्ये घोळ सुरू असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसांपूर्वी विलास शिंदेंनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यांची नाशिक संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ठाकरे गटात विलास शिंदे महानगर प्रमुख म्हणून कार्यरत होते। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी रात्री शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलंय। यावेळी सुजय विखे पाटीलही उपस्थित होते। यावेळी साई संस्थाननं त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला। हिंगोली शहरातील अनेक भागांमध्ये महावितरणाचा ढिसाळ कारभार सुरू असल्यानं वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय। यामुळे नागरिक त्रस्त झालेत। याच प्रश्नावर ठाकरे गटानं शुक्रवारी महावितरणच्या कार्यालयात आंदोलन केलं।